मित्रांनो, चांदीचा भाव एवढ्या वेगाने वाढत चालला आहे, की तिचा आजचा भाव जवळ-जवळ ₹2,40,000 पर केजी झाला आहे. आणि गेल्या एका वर्षात चांदीने जवळ-जवळ 140% आपल्याला रिटर्न्स दिले आहेत. पण याच चांदीला डेव्हिल्स मेटल म्हणजे सैतानाचा धातू असे म्हणतात. हे का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ते म्हणतात चांदीच्या व्होलॅटिलिटीमुळे. चांदी ही नेहमीच खूप व्होलॅटिलाइट म्हणजे खूप कमी जास्त किंमत करत असते आणि यामागे स्टोरी आहे ती हंट ब्रदर्सची. 1970च्या दशकात जगातील सर्वात श्रीमंतांपैकी असणारे 2 भाऊ नेल्सन हंट आणि विल्यम हंट हे हंट ब्रदर्सने एक आयडिया काढली. ती म्हणजे जगातील सगळी चांदी विकत घेण्याचा आणि त्यामुळे जगात चांदीची डिमांड एवढी वाढली आणि चांदीची कमतरता पडू लागली. त्यामुळे असे झाले, की लोकं चांदी विकून खूप सारे प्रॉफिट बुक करू लागले आणि एका वर्षातच चांदीची किंमत $6 पर औंस पासून $50 पर औंस एवढी गेली. त्यामुळे 700% प्राईसमध्ये वाढ झाली. पण हा कॉर्नरिंग द मार्केटचा कन्सेप्ट गव्हर्नमेंटला कळला आणि त्यांनी चांदीच्या खरेदीवर हंट ब्रदर्सच्या रिस्ट्रिक्शन्स आणले. त्यामुळे हंट ब्रदर्स यांना करोडोचे नुकसान झाले आणि त्यामध्ये ते अगदी बुडाले. चांदीच्या या अशा व्होल्टेलाइट नेचरमुळे चांदीला डेव्हिल्स धातू म्हणजे सैतानाचा धातू असे म्हणण्यात आले. तुम्हाला काय वाटतं? चांदीमध्ये गुंतवणूक आता केली पाहिजे की इकडेच थांबलं पाहिजे? कमेंट करा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.